तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहे फिरायला डोंगरांमध्ये। तर सांगू शकाल आपला भाऊ? हा बघा, डोंगरांमध्ये आलेलो मित्रांनो। तर आता चाललेलो आपण घाटातनं। कोणचा घाट आहे माहित नाही, पण आलाव तिकडून तिकडे घाट सापडला आपल्याला। माग बघू शकता, खूप खोल आहे। गहराई या जिंदगी की गहराई है में उतरने वाले अभी। वो बोलते ना, गहरे कुएं में तैरने अलग बात है, पर इधर गए तो ऊपर गए। इसके वजह से सावधान रहे, सतर्क रहे। घाट बघू शकता मित्रांनो मागचा आपल्या। एवढा मस्त असा घाट आहे, खूप सुंदर अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे। तर चला पुढे आपली ट्रिप जर्नी। पाणी शेती पाणी शेती शेती पाणी म्हणून इथं भाताची शेती होती। मला असं वाटतं ते भातच थांबलेलं वाटतं रे। तर आपण फायनली आणि शेवटी आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवर। तर खूप उंच चढायचं आहे, आत्ताशी तर सुरुवात आहे। पण तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता, एवढं सुंदर अतिशय मनाला लोभेल असं बॅकग्राऊंड आहे। म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्याच्यात खतरनाक ऊन। तर आता आपल्याला खूप वेळ लागलेला आहे, मोजून 11:30 1 तास लागलेला आहे। 1 तास लागलाय। तर आता आपल्याला वर चढायचं आहे डोंगरावर, ते बी चालत भर उन्हाचं। आम्ही काही सोबत आणलेलं नाही टोपी वगैरे। तर बघू काय होतंय काय नाही। एन्जॉय द ब्लॉग, चला। तर रस्ता बघू शकता कसं आहे, आणि यो इथं थांबलेला आहे थकलेला वैतागलेला। अजून वर जायचं आहे, इथून असं वर रस्ता जातो। तर सुशांत सर, काय म्हणणं आहे तुमचं या रस्त्याबद्दल? अवश्य या, एकदा नक्की भेट द्या। हा यायलाच लागतंय, घाम गाळायचं लागतंय, नाद करते काय। तर सध्या ऊन नाही आहे, वातावरण ढगाचं आलेलं आहे। तर चालायचं अजून, बघू काय होतं काय नाही। चला, थकलं तर खूप आहे। एन्जॉय। शेवटी आपण खालच्या पायऱ्यांच्या गेटपर्यंत पोहोचलेलो आहे। तर बघू शकता खूप थकलेलो आहे, अजून चालायचं थोडंवर। पायऱ्या जास्त नाही, मागापेक्षा थोडं कमीच आहे। लोक ब्रह्मचार विदे हमार पंख। थुकला कशाला? दिसलं काय त्या? जिवंत देखावा बघा कसा आपल्याला बघतोय। देव त्या कुत्र्याकडे बघतोय, श्वानाकडं। तू काय बघतोयस रे? जेवण घ्या, जीवन 10 रुपये प्लेट, फक्त 10 रुपये। इकडे या। नाही नाही, एक्सक्यूज मी सर। ते आओ बॉस, ते वेगळंच वाटायला लागलं। काय करायला यो? हात पाय तोडून हातात देतो वाटतंय। पाय तोडून बघायचं हो गे। श्रीकृष्ण भिडले हत्ती जिनला, दरबारी बघतात हे कोण आहे?
हे नाही माहिती, ते पण नाही माहिती. यो बल्ले बल्ले. तू असता तर मेला असता का? रामाकडनं कळती. भाऊ म्हणलं असतं 50-50. खातो का नाही तो? कसं खातो का नाही तो? बुक्केच घालतो बघ तुला. खा लवकर, पटक्यास खा. डोगेश डोगेश. इंद्रदेव. त्याच्या साईडला सावळा कुंभार असा पाहिजे नव्हता ना. तक ते बुवा. हे काय विषय, इकडे देव आणि इकडे राक्षस आहे. ही स्टोरी मी ऐकली नाही अमृत देतानी. हा ते मला नाही माहिती. पोपट झाला. बघू शकता महाकालजी, भोलेनाथजी, महादेवजी समुद्र मंथन करताना. सापाचं तोंड नाही दिसत आहे. आता दिसलं. 5 फण्यांचा साप आहे, 5 फण्यांचा. आभाळ खूप आलेलं आहे. तर अशा प्रकारे खूप मूर्त्या आहेत. काय स्टोरी आहे मला नाही माहिती याच्या मागचं. काय काय आहेत आणि काय काय अजून खूप जुने आहेत. तर बघू पुढं काय होतं काय नाही. चला. हम दो भाई दोनों तबाही. होय हम दो भाई दोनों तबाही. ते म्हणते ते आपणच शिला पाळलेलं आहे. हे येडेवाणी करायला लागले मशीन मासा. हे डोळ्याचा काय विषय रे? डोळ्याचा काय विषय? डोळ्याचा विषय तो नाही. एक डोळा काय बे? हो काढून दिलाय. अन्नासाठी एक डोळा काढून दिलाय. हे आणते आधी नाही का, आधी देते त्याला खायला. नंतर त्याच्या गुरुला जे आवडते नाही का, त्याचा गुरु म्हणते अजून दे. ती परत त्या बाईकडे जाते आणि नंतर ती बाई म्हणते आता नसते देत, पण मला डोळा दे मी तुला देते. अशी पद्धती स्टोरी आहे का? आणि ते कानाचा काय विषय? म्हणजे हत्तीच्या कानात जन्म घेतला. हा दिसतंय का नाही तुला? ते नमस्कार करते म्हणून विचारलं. जन्मल्या कोण नमस्कार करते? होते तेवढे हुशार असं त्या टायमध्ये. फक्त दगडावर आपण खाणायला लागले. रागीत माणूस आहे ना, लय आगाऊपणा करतो. थांबेला आदळतोच. मोबाईल ठेव. पण ती माझ्या नावानं कापत्यात लिंबू, मला फरक नाही पडत. जरी मला जग लढतं तरी. काय म्हणला तुम्ही एकदा परत सांगा. पाऊस कुठे चाललाय? पाऊस चालला पुढं. मला
डोळ्यात नाही दिसला, कारण दिसलो मी, मला कारलंय वाटलं. आता सांगतो मी तुम्हाला, जग हे आपलं यायलाच लागतंय. नाद करते काय? काय मस्त व्ह्यू आहे बे. काय मस्त आहे रे. पाऊस पुढे सरकला ते बघू शकता. तिकडे असा पुढे ढकलत चाललेला पाऊस. हलका फुलका रॅपर आहे सुशांत भाऊ, पण शब्दात माझ्या दम. आभाळ किती आलं बघू शकता. आपल्याला खूप एन्जॉय, रविवार चांगला गेला आजचा. तर एक नंबर वातावरण. अचानक पाऊस आला त्याच्यामुळं सुकून हाय. कसं वाटतं इथे येऊन? एनिमी मध्ये 3 पोरी एकाला लाईक करतात. मला अजून कळलेलं नाही, कारण मला एक पण करत नाही. क्वालिटी मस्त दिसते रे याच्यात. क्वालिटी अँड क्वांटिटी एक नंबर आहे. तरी येऊन बघू शकता. उतार स्लोप एकदम सरळच आहे, मक्खन स्लोप आहे. इथनं वरती चढायचं आणि इथनंच खाली उतरायचं. लय त्रास होत असेल तर ट्रॅक्टर पण आहे, सोय आहे ट्रॅक्टरची. ट्रॅक्टरची सोय आहे. प्रत्येकी 50 रुपये. आणि जास्त गरम व्हायला लागलं का पावसाचं पण नियोजन आहे. ते ऑटोमॅटिक होते. ते आता ती तुम्ही किती दम लाव त्याच्यावर त्याच्या हिशोबाने असते पाऊस किती पडणार. जर तुम्हाला नसेल दम लागत तर पाऊस पण नाही पडत, आवाज येतोय बघू शकता. साऊंड इफेक्ट खतरनाक आहेत. नाद करते यायलाच लागतंय. यायला निळकंठेश्वर. गाडी आली. फोर व्हीलर नको चालू करू, साईडला घे फक्त. जाऊ दे. मगाशी आपण त्या डोंगरावर होतो. इथून चालायचं, तिथून असं असं इकडं चालायचं, चालत जायचं. बघू शकता जस्ट आमचं ट्रॅकिंग फिरून वगैरे सगळं झालेलं आहे. इको फ्रेंडली गाडी चालवत आहे. समोरचा आहे का? तर तो समोरचा सिंहगड आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ. तर निम्मा व्हिडिओ झालेला आहे, पण नदीचा तिच्या प्रवासाकडे निघलेलो आहे आमच्या घराकडे. तिच्या प्रवासाला आणि तुम्ही हे सांगा मला, हे काय झाले नेमकं? मला काय समजा नाही झालंय. अर्धा काळा अर्धा पांढरा पडलोय. कमेंट मध्ये नाही टाकलं तरी चालेल. कमेंट मध्ये नाही टाकलं तुझ्या यायला कमेंट टाकायला, सॉरी, कमेंट मध्ये टाकायला. काय करायचंय ते करा. सबस्क्राईब करा, नका टाकू, आणि लाईक करा, शेअर करा, जेवढं जमेल तेवढं नका करू. तर चला. अरे तुम्ही